मी शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन माफी मागतो। शिवरायांचा पुतळा पडल्याप्रकरणी पंतप्रधान मोदींची जाहीर माफी, तर शिवराय आराध्य दैवत असा उल्लेख। ज्यांनी सावरकरांना शिव्या दिल्या त्यांनी माफी मागितली का? पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल। विरोधकांना कधी पश्चाताप होत नसल्याचीही मोदींची टीका। वैभव नाईक 15 मिनिटात घटनास्थळी कसे पोहोचले? शिवरायांचा पुतळा कोसळला यात वैभव नाईकांचा हात तर नाही ना? निलेश राणेंचा ट्विट करत प्रश्न उपस्थित। माफी मागायचं नाटक करू नका। महाराष्ट्रासमोर तुम्हाला 100 वेळा नाक रगडावंच लागेल। भविष्यात मोदींनाही माफी मागावी लागेल। राजकोटवरील पाहणीनंतर संजय राऊतांची टीका। पुतळा नेव्हीनं केला किंवा पीडब्ल्यूडीनं असा वाद घालण्यात अर्थ नाही। अजित पवारांनी सरकारमधील नेत्यांचे कान टोचले। शिल्पकार पळून पळून जाणार कुठे? अजितदादांचं वक्तव्य। काँग्रेस नेत्यांचं शिवाजी पार्कमध्ये आंदोलन। शिवरायांचा पुतळा डोक्यावर घेऊन वर्षा गायकवाडांसह कार्यकर्ते आक्रमक। राजकोट किल्ल्यावरील पुतळा अपघात प्रकरणी बांधकाम सल्लागार चेतन पाटील पोलिसांच्या ताब्यात। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई। आम्ही उद्या मालवणला जाणार। 1 सप्टेंबरला पुतळा कोसळलेल्या ठिकाणाची पाहणी करणार, मनोज जरांगे यांची माहिती। राष्ट्रवादीशी आयुष्यात कधी पटलं नाही। राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बसलो तरी बाहेर आलो की उलट्या होतात। तानाजी सावंतांचं विधान। सावंतांच्या प्रश्नावर मात्र अजित पवारांनी बोलणं टाळलं। तानाजी सावंतांची हकालपट्टी करा, बिनशर्त माफी मागायला लावा। हाफकिन संस्थेला माणूस म्हणू शकतात ते काही बोलू शकतात। अमोल मिटकरी आक्रमक। काँग्रेस राष्ट्रवादी सोबत बसताना आम्हाला मळमळ व्हायची, ते आम्ही ठाकरेंना समजावून सांगत होतो। हीच भावना सावंतांनी बोलून दाखवली। संजय शिरसाट यांच्याकडून सावंतांची पाठराखण। भाजप आणि शिंदे गटाकडून अजित पवारांचा अपमान। शरद पवारांसोबत असताना अजित पवार वाघ होते, त्यांच्यातला स्वाभिमानी बाणा कुठे हरपला? शरद पवार गटाच्या महेश तपासे यांचा टोला। तानाजी सावंत राज्यकर्ता म्हणून लायकीचे नाहीत। एवढीच मळमळ होत असेल तर म्हशीचे इंजेक्शन आणि डॉक्टर पाठवते। रुपाली ठोंबरेंचा तानाजी सावंतांवर निशाणा। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गट महायुतीतच राहणार। भाजप हायकमांडकडून शिक्कामोर्तब। दिल्लीतील भाजप नेत्यांचे राज्यातील नेत्यांना निर्देश, सूत्रांची माहिती। युतीमधील एक पक्ष उमेदवारी कसा जाहीर करतो? नाव न घेता हर्षवर्धन पाटलांचा अजितदादा गटावर निशाणा। पुढील आठवड्यामध्ये फडणवीसांना भेटणार हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदींच्या हस्ते पालघरमधील वाढवण बंदराचं भूमिपूजन संपन्न। वाढवण बंदरामुळे तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार, मोदींकडून विश्वास व्यक्त। वाढवणमुळे मोदींचं नाव इतिहासात कोरलं जाईल, फडणवीसांचं वक्तव्य। तर वाढवणमधील एकाही व्यक्तीला वाऱ्यावर सोडणार नाही, अजित पवारांचं आश्वासन। वाढवण बंदराच्या विरोधात स्थानिकांचं आंदोलन। काळे झेंडे दाखवत स्थानिक भूमिपुत्र आणि मच्छीमारांकडून निषेध व्यक्त। शरद पवार Z+ सुरक्षा नाकारण्याची शक्यता। Z+ सुरक्षेमधील काही अटी पवारांना अमान्य, सूत्रांची माहिती। मी सकाळी लवकर उठतो हा डायलॉग माझ्यामुळे बंद झाला, सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला। तर लवकर उठतो माझं वय झालं असं पवार कधीच बोलले नाहीत, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। जितेश अंतापूरकर आणि जिशान सिद्दीकींची काँग्रेसमधून हकालपट्टी। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती। जितेश अंतापूरकर आजच भाजपमध्ये प्रवेश करणार। विधान परिषद निवडणुकीत अंतापूरकरांवर काँग्रेस पक्षाच्या आदेशाविरोधात मतदान केल्याचा आरोप। कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ। सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांसोबत भिडले। विधानसभा निवडणुकीसाठी संघ भाजपसोबत मैदानामध्ये उतरणार। केरळमधील बैठकीत निवडणुका, नवीन अध्यक्षाची निवड यांसह संघाच्या विविध विषयांवर चर्चा होणार। गाडी पकडल्यामुळे आमदार संतोष बांगर यांची आरटीओ अधिकाऱ्याला शिवीगाळ। ऑडिओ क्लिप व्हायरल। बदलापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदे लैंगिक विकृती पाहूनच त्याला सोडलं। अक्षय शिंदेच्या पहिल्या पत्नीचा जबाब।